हळद उकळून झाल्याच्या नंतर ना आम्ही गेलो भात गिरणीवरती. तर ही आमच्या तळेगावामध्ये भाताची भली मोठी गिरणी उभी केलेली आहे आणि इथे बघू शकता खाली कसं हळद एकदम ना सुकट टाकली होती. आणि ही मोठीच्या मोठी गिरणी आल्यामुळे ना माणसाचं जीवन एकदम सोयीस्करित्या झालेलं आहे. आणि ही आतमध्ये जी आणि ही आतली जी गिरणी आहे ना ती बघू शकता इतकी मोठी आहे ना की मला म्हणजे आम्हाला ना एकदम आश्चर्य वाटलं. पहिल्यांदाच बघितली इतकी मोठी गिरणी. आणि कुठे भात टाकला जातं आणि ते कुठून बाहेर येतं ते कसं येतं हे ना ह्याची कल्पना नव्हतं लावू शकत. आणि ही ते जी बाहेर दिसते ना तर इथे आपलं जर मनभर 2 मन 3 मन भात असेल ना तर ते इथे पटकन 2 मिनटामध्ये अगदी भरडून दिलं जातं. आता इथे बघू शकता एक साईडला भात टाकला आणि दुसऱ्या साईडला लगेच ना भात तयारसुद्धा झाला. आणि ते भाताचे दाणे बघून इतका आनंद झाला ना की इतकं ना नैसर्गिकरित्या म्हणजेच कुठलाही केमिकल न वापरता इथे भात एकदम आपल्याला हवा तसा भरडून दिला गेला. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये ना इकडे भात ओतला आणि इकडे तांदूळ निघाला. आणि बघून इतकं छान वाटत होतं ना म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. तर इथे बघू शकता ही अशी भाताची गिरणी आहे. एका साईडला भात टाकल्याच्या नंतर वरून भात म्हणजे तांदूळ तयार होतो. त्याच्यामधून बारीक कोंडा मध्यम आकाराचा कोंडा असे 2 साईडला बादल्या लावल्या होत्या. एक साईडला भात आपला जे तांदूळ निघत होते ना तर ती गोणी लावली होती. आणि एका साईडला ना एकदम भुसावाला कोंडा आणि एकदम असा थोडासा जाडसर जी भरड असते ना तांदळाची वरचा तर ती निघत होती. तर अशा प्रकारे पूर्ण आपला जे 1.5 मन भात होतं ना ते इथे आम्ही कांडून घेतलेलं आहे. आणि मस्त असा आपल्याला ताजा आणि आपल्या हातात भेटेल असा भात तयार झालेला आहे. आणि इथे ना हा कोंडा आहे ना तर तो आई येत ना भाकरीसाठी घेत होत्या. तर कोंड्याचा वापर ना जनावरांसाठी म्हणजेच आपल्याकडे गुरं असतील ना तर त्यांना ना आंबवून तयार करून दिलं जातं कोंड्याचा. आणि दुसरं म्हणजे कोंड्याच्या भाकरीसुद्धा खूप छान होतात. त्याच्यानंतर आम्ही आलेलो खेडला. तर इथे सुकी मच्छी घेतली. त्याच्यानंतर उद्याचा बेत होता आपला पोपटीचा. तर त्याच्यासाठी ना पोपटीचं सामान घेतलं. तर त्याच्या आधी म्हटलं सुकी मच्छी घरामध्ये संपली होती तर ती सुद्धा घेतली. आणि कोण लहान असताना इथे मच्छी घ्यायला गेल्याच्या नंतर जो सुका कोलीम असतो ना तो कोणी खाल्ला आहे का? जर खाल्ला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. देवांगला बघून ना माझं एकदम लहानपण. त्याच्यानंतर ना पोपटीचं सगळं सामान घेऊन घरी आलो. घरी आल्याच्या नंतर पोपटीची दुसऱ्या दिवसाची तयारी केली. सगळं चिकन होतं ते साफ करून मॅरिनेशन करून ठेवलं जेणेकरून ना त्याला खूप छान चव येईल. त्याबरोबर चिकन वड्यांचा सुद्धा बेत होता सो त्याचंसुद्धा चिकन मॅरिनेशन केलं. आणि असा आजचा आमचा दिवस होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत